तुमचा असला की ऊस, आमचा असला की बांबू. कारण देवेंद्र फडणवीस वारंवार प्रत्येक सभेत एकच गोष्ट म्हणतात की ही प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे. उगाच काहीतरी गोट्या असली भीती संगम, आणि त्यांचा काय प्रीती संगम. म्हणजे अजित पवार आणि सगळे जे आता शिंदे बिंदे आले, हा प्रीती संगम. बाकीच्या राज्यांमध्ये जे त्यांच्या ज्या काय अभद्र युत्या चालू आहेत, तो प्रीती संगम. अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर गेलात, तो काय प्रीती संगम. अकोल्यात MIM MIM बरोबर गेले. म्हणजे ते काय जातं जाऊन देत, म्हणजे ते ह्याच्यामध्ये ते फार होतं. कुठचं ते हास्य जत्रेमध्ये, तुमचा असला की ऊस, आमचा असला की बांबू. नाही, पण ती युती फार टोचलेली दिसते ह्याच्यासाठी, कारण आणखीन एक विधान त्यांनी केलं काल. त्यांचं म्हणणं आहे की ही दोन भावांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. त्यांनी एकदा आजूबाजूच्या खुर्च्या बघाव्यात, त्यांच्या साईडच्या आजूबाजूच्या खुर्च्या आहेत ना, त्याच्यावरती कोण माणसं बसली आहेत, त्याच्यामध्ये काय करप्शन आहे आणि काय कन्फ्युजन आहे, हे एकदा आजूबाजूला त्यांनी बघावं. त्यांचा मी एकदा तुमच्याच मुलाखतीमध्ये मी फोटो दाखवला होता ना, तो एक फोटो होता तो की मध्ये फडणवीस बसले आहेत, या बाजूला भुजबळ आहेत, या बाजूला अजित पवार आहेत, त्या बाजूला अशोक चव्हाण आहेत, बरोबर की नाही. ह्या सगळ्यांवरती ह्यांना जेलमध्ये टाकण्याचं आणि त्यांच्यावरती करप्शनचे आरोप करण्याचं काम हे फडणवीसांनी केलं होतं ना. ते आज त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये बसलेत तर सगळेजण कोणत्या करप्शनच्या गोष्टी बोलताय तुम्ही.